नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. जय गजानन. जय गजानन. 5 मिनिटात आपण सुरू करूच, पण त्याच्या आधी जरा एक 5 मिनिटं टेस्टिंग म्हणून लवकर आलो आहे. जय गजानन. जय गजानन. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? नमस्कार. नमस्कार. जय गजानन. जय गजानन. नमस्ते दातार सर. जय गजानन. 5 मिनिटात आपण सुरू करतोय. आमची भागवताची बरीचशी पुण्यातली मंडळी आता कदाचित जॉईन होतील. जय गजानन. जय गजानन. आवाज येतोय का आता? जोशी सर, अंकिता जोशी मॅम, सॉरी. आवाज येतोय? थोडा जवळ घेतो अजून माईक मी. नमस्कार. देशकर सरांमुळेच हे शक्य झालं खरं. परवा अगदी सहज श्री गजानन महाराजांच्याच कृपेमुळे मी एक थोडक्यात माझा एक अनुभव सांगतो. मला 2018च्या सुमारास श्री महाराजांचा, गजानन महाराजांचा एक स्वप्नदृष्टांत झाला होता. तो स्वप्नदृष्टांत असा होता की मी मुळात ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा अनुग्रहित आहे, आणि मला स्वप्नदृष्टांत असा झाला की महाराज मला म्हणाले की माझ्या दर्शनासाठी ये, मी तुझी वाट बघतोय. आणि बरेच दिवस झाले, मध्ये मला काही जे जमलं नाही, म्हणजे मध्ये 15-20 दिवस गेले असतील. तसं फेब्रुवारीच्या सुमारास हा मला स्वप्नदृष्टांत झाला होता. आणि मार्चच्या 1 का 2 तारखेला महाराज मला म्हणाले, महाराजांचा एक स्वप्नदृष्टांत आणखीन एक झाला. ते वेशीवर, शेगावच्या वेशीवरती उभे होते आणि मला म्हणाले की बाळ तू येतोयस ना, तुझी वाट बघत मी थांबलो आहे. म्हटलं नाही, आपल्याला आता जाऊनच यायचं आहे म्हणून. आणि तिथे मी जसं जाऊन तिथे गेलो मी, तिथे काही मला विलक्षण अनुभव नाही आला, पण विलक्षण अनुभव मला पुण्यात आल्यानंतर आला. त्या झालं असं की मी तिथून श्री भागवताकडे माझी प्रगती होत गेली. भागवतातले अनेक विषय मला सुटत गेले, आणि त्याच्यानंतर श्री गजानन महाराजांची कृपा ही अखंड आज सगळ्यात आहे. सद्गुरूंची कृपा आहे म्हणून तुमच्यासमोर आज आहे, हे खरं. आणि श्री गजानन महाराजांच्या समोर किंवा गजानन महाराजांच्या भक्तमंडळींसमोर मला खूप, म्हणजे मधले 1-2 वर्ष मला इच्छा होती एखादी सेवा देण्याची, एखादी गोष्ट करण्याची, पण मला
वाटलं नव्हतं की इतक्या लवकर संधी श्री महाराज देतील. खरंच सर्वांचे, शैलेश सरांचे खूप मनापासून आभार आणि श्री महाराजांची कृपा आहे म्हणून. खरं आता 5:29 झालेत. आपण आजच्या मंगलाचरणाला सुरुवात करूया आणि मग त्याच्यानंतर आपण आजच्या मूळ कथेकडे वळूया. आजचा मूळ विषय असा आहे, कथा नाही आहे मूळ आजची. आजचा विषय असा आहे की भागवतातील धर्म आणि त्याच्या संदर्भातले आचरण. तर आपण मंगलाचरण करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेतु तुषारहारध्रवला या शुभ्रवस्त्रांकिता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. बर्हापीडं नटवरबपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासं कनकपीशं वैजयन्तीं च मालां. रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरहरवेद्यं योगिवृद्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज स्वानंदानंदाधीश सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरूंच्या परमकृपेने तुमच्या समोर येण्याचा आज योग आला आणि तोही माझा आवडता विषय घेऊन. मी माझा परिचय करून देतो. नमस्कार, मी प्रद्युम्न प्रफुल्ल कुलकर्णी. मी पुणे येथे राहतो. मी भागवताचा एक अभ्यासक आहे आणि भागवतातील धर्म हा विषय जो आहे तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर भागवतामधील धर्म या विषयावरतीच आजचं आपण निरूपण बघणार आहोत आणि त्या संदर्भामधील भागवतातील धर्माचं आचरण कसं करायचं या संदर्भातला आजचा आपला विचार आहे. अगदी फार क्लिष्ट वगैरे काही नाही आहे बरं का. अगदी फार पुराणातली मत आहे म्हणून अगदी फार बॅकवर्ड काही व्हायचं अशातलं काही गरज नाही. श्री गजानन महाराजांनी, श्री सद्गुरूंनी, श्री गोंदवलेकर महाराजांनी, श्री समर्थांनी जी गोष्ट म्हणून आम्हाला प्रॅक्टिकली सांगितली तोच भागवतात धर्म मुळात सांगितलेला आहे. भागवतात धर्माचं आचरण मुळात म्हणून किचकट असं अजिबात सांगितलेलंच नाही. भागवतामध्ये मुळात 30 धर्मांचं निरूपण येतं. भागवताने एकूण 30 धर्म सांगितले. मुळात धर्म म्हणजे काय ही संकल्पना आधी समजून घेऊया. धर्म ही संकल्पना आमच्यासमोर कशी येते ते बघा. आम्ही लहानपणापासून गीतेतला एक श्लोक वारंवार ऐकतो. आता माझ्या लहानपणापासून तर आम्ही महाभारत नावाची सिरियल लागायची. ती आताही लॉकडाऊनमुळे लागायला सुरुवात झाली. तर त्या याचं टायटल जेव्हा
एंडकडे येतं त्यावेळेला यदा यदा ही धर्मस्य हा जो श्लोक आहे तो श्लोक आमच्या पिढीवरती त्यांनी इतके मोठे संस्कार केले त्या श्लोकाने की आम्हाला लक्षात आलं की भगवंत हा पिढ्यानपिढ्या अवतार घेतो. हा गीतेतला श्लोक भगवंत म्हणतो. आता त्या श्लोकाची आधी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. गीता या अर्जुनाला ज्या वेळेला विषाद आला ना, विषाद योग आला, त्यावेळेला विषाद आल्यानंतर त्याने भगवंताला सांगितलं की अरे भगवंता, मला हे समोर जे सगळे शत्रुसैन्य दिसतं आहे हे मला शत्रुसैन्य दिसतच नाही. मला मुळामध्ये हे माझे काका दिसत आहेत, मुळामध्ये मला माझे हे मामा दिसत आहेत, मुळामध्ये मला माझे हे बंधू दिसत आहेत, मुळामध्ये मला हे बांधव दिसत आहेत. अशा पद्धतीचं हे सगळे मला जण दिसत आहेत. मला याच्यामध्ये कोणीही शत्रू म्हणून दिसत नाही. मी यांना मारू कसा अर्जुना, मला कृष्णा मला कळत नाही असा अर्जुन विचारतो. तर त्यावेळेला भगवंत म्हणतात की अर्जुना, तुला खरं सांगू का, मी या जीवरहस्याचं तत्वज्ञान तुला सांगायला तयार आहे. मला माझी खरी इच्छा आहे आत्ता मी तुला हे सांगावं, पण हे तत्वज्ञान सांगत असताना तू ते नीट ऐकलं पाहिजेस. आता विषाद योग आलेला अर्जुन म्हणतो की सांग बाबा, मला तू तत्वज्ञान सांग, याच्यातनं काय निघेल मार्ग. तर याच्यातनं मार्ग असा निघेल म्हणाले भगवंत म्हणतात, याच्यातनं मार्ग असा निघेल की तुझा हा जो विषाद आहे ना, हा विषाद निघून जाईल. अरे वा, अर्जुन म्हणतो की सांग भगवंत, सांगच. आता आपण कसं बघा की ज्या वेळेला आपण एखाद्या अडचणीत असतो त्यावेळेला समोरचा जो मार्ग सांगेल त्या मार्गावरती आम्ही जातो. त्यावेळेला भगवंत म्हणतात की मी महाराजकारणी आहे, म्हणतात मी महाशब्दांचा पंडित आहे, मी व्याकरणाचा महाजाणता आहे म्हणतात. तर माझं बोलणं तू नीट ऐकणार आहेस ना, तर हो म्हणतो. अर्जुन म्हणतो की हो मी नीट ऐकणार आहे म्हणतो. लक्ष देऊन ऐकशील ना, हो म्हणतो. आणि असंच सांगता सांगता भगवंत या यदा यदा ही धर्मस्यपर्यंत येतात. भगवंत हा श्लोक घेतात. श्लोक असा घेतात, आता श्लोक आपणही सगळ्यांनी नीट ऐकूया. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भारतामध्ये ज्या वेळेला धर्म लयाला जाईल असं म्हणतात. आता भारत ही जी संकल्पना ना, ती एका विशिष्ट आकृतीच्या देशापर्यंतची मर्यादित नाही आहे. भारत म्हणजे या भूमीला म्हटलेलं आहे. ही जी भूमी आहे या भूमीला भारत असं सुद्धा दुसरं एक नाव आहे. ही भरताची भूमी म्हणून भारत, हा भरताचा देश म्हणून भारत. पण हा भारत जो आहे, या भारतावरती राज्य करणारे जे राजे होते ते पूर्वीच्या काळी चक्रवर्ती सम्राट होते. म्हणजे संपूर्ण पृथ्वी ज्यांच्या मालकीची होती, की ज्यांच्या देशामध्ये सूर्य कधी अस्ताला जात नसे अशा पद्धतीचे यांचे देश होते. म्हणजे सूर्याचा कधी अस्तच नाही. म्हणजे भारतामध्ये अस्त झाला तरी म्हणजे आत्ताच्या अमेरिकेमध्ये तो सूर्योदय होतोच ना, तशाच पद्धतीने म्हणजे एवढं विस्तारित राज्य या भारतातल्या राजांचं होतं. म्हणून या संपूर्ण पृथ्वीला भारत असं म्हणण्यात आलेलं आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. हे म्हणजे या जगामध्ये ज्या वेळेला धर्माचा लय होईल त्यावेळेला पहिल्यांदा भगवंत सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. दुसरं काय, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अधर्माचं ज्या वेळेला बळ वाढेल त्यावेळेला सृजनासाठी म्हणून मी उत्पन्न होईल. ज्या ज्या वेळेला कोणतंही संकट येतं ना मंडळी, ज्या ज्या वेळेला कोणतीही परिस्थिती आपल्या समोर येते त्यावेळेला ते संकट ज्या वेळेला तिथून नाहीसं होतं ना, त्यावेळेला त्याच्यानंतर सृजन घडतं. त्याच्यानंतर सृजन घडतं. आता कसं बाबा, एक छोटंसं उदाहरण घ्या. काय छोटंसं उदाहरण, समजा आपल्या घरामध्ये ढेकूण झाले. समजा आपल्या घरात ढेकूण झाले तर आपण काय करतो बघा, आपण सगळ्या वस्तू बाहेर काढतो, सगळ्या याला स्प्रे करतो, भरपूर पेस्ट कंट्रोल करतो, इकडच्या वस्तू तिकडे हलवतो, तिकडच्या वस्तू इकडे हलवतो आणि भरपूर प्रमाणामध्ये ते सगळे ढेकूण कसे बंदिस्त होतील याचा आपण ही गोष्ट करतो. मग त्यावेळेला ना घरातली परिस्थिती, म्हणजे घरातली कॉट कधी पूर्वेच्या भिंतीला टेकून असेल तर कधी ती पश्चिमेच्या भिंतीला जाते. मग सगळी ही हलवा करता करता ते ढेकूण निघून जातात आणि याच्यामध्ये सृजनात्मक परिस्थितीतून हे ढेकूण घराच्या बाहेर पडून जातात. इथे सृजन होतं. ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला सृजन आहे. ज्या ज्या वेळेला अधर्म आहे त्या वेळेला सृजन आहे. ज्या ज्या वेळेला अधर्म आहे त्या वेळेला सृजन आहे. सृजन कशाचं, तर धर्माचं. कोणता धर्म भगवंत सांगतो, भगवंत पुढे सांगतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां. भगवंत म्हणतो परित्राणाय साधूनां.
माफ करा, थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आलोय परत आपण लाईव्ह. परित्राणाय साधूनाम, भगवंत म्हणतो परित्राणाय साधूनाम. साधूंना जिथे त्रास दिला जातो, परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृताम. आता इथे साधू म्हणजे कोण म्हणण्यात आलेलं आहे बघा. साधू म्हणजे इथे भागवतामध्ये एक श्लोक येतो, त्याच्यावरून आपण साधू या शब्दाची व्याख्या करू शकतो. भागवतामध्ये श्लोक काय येतो तर अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासया पाद यदप्य साध्वी. अहो बकीयम म्हणजे जिनी स्वतःच्या स्तनामध्ये काळकूट नावाचं विष भरून या भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला, ती पुतना व्यासांना इथे साध्वी दिसते. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासया पाद यदप्य साध्वी. इथे साध्वी दिसली व्यासांना, ती साध्वी दिसली आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासयापाद यदप्य साध्वी लेभे गतिम धातृच्युतांततोन्यम कौवा दयालु शरणम व्रजेम. अच्युत नावाची गती भगवंतानी या पुतनीला दिली. पुतना आपण मावशी म्हणतो ना तिला, पुतना मावशी. भगवंताची भगवंत आपला बंधू आहे ही संकल्पना आपण तिथे सांगतो. भगवंत आपला बंधू आहे ही संकल्पना सांगतो. याच्यातनं भाव कुठला आहे तर बंधुत्वाचा भाव आहे भगवंताबरोबर. भगवंत आमचा भाऊ आहे, त्यामुळे पुतना आमची मावशी आहे. भगवंत आमचा मावस भाऊ आहे, आम्ही त्याच्याशी नातं सांगतो, नातं जोडतो दरवेळेस. कारण का भगवंत याच भागवतामध्ये म्हणतात की माझी आई आहे, ती माझ्या आई म्हणजे मला मातृत्व तिने दिलेलं आहे, मला तिने माझी आई ती झालेली आहे. मग अशा आईला मी नीच गतीला कसं पाठवीन. अच्युत नावाची गती दिली तिला. समीपता, स्वरूपता आणि सालोक्यता, या सालोक्यता नावाची मुक्ती तिला दिलेली आहे. इथपर्यंत तिला 3 मुक्ती तिला प्रदान केलेल्या आहेत. 4थी मुक्ती अजून शेष आहे, आणि 4थी मुक्ती ही म्हणजे सायुज्यता, ही अजून शेष ठेवली आहे भगवंतानी. तर याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश असा, साधू म्हणजे कोण की जो साधून घेतो तो साधू, जो साधून घेतो तो साधू. मग आता इथे कोणी साधून घेतलं तर इथे पुतनेनी साधून घेतलंय. कशा पद्धतीने साधून घेतलंय, कशा पद्धतीने साधून घेतलंय बघा. की ही पुतना आली, या पुतनेनी विष भरलं आणि भगवंताला पाजलं आणि भगवंताशी एकरूप झाली, अशा पद्धतीने साधून घेतलंय का. तसं नाही. ती कधी साधून घेतलंय, कधी सुरुवात झाली आहे तिची, तर तिची सुरुवात झाली आहे ही गतजन्मी बळीची कन्या रत्नमाला, बळीची कन्या रत्नमाला. आणि ज्या वेळेला वामन स्वरूपामध्ये भगवंत तिथे आले, त्यावेळेला भगवंताच्या रूपावरती मोहित झाली ही रत्नमाला. आणि ती म्हणते की आहा किती सुंदर बालक आहे. म्हणतात या अशा बालकाची आई जी असेल ती किती सुंदर असेल, या अशा बालकाची आई व्हायला मला आवडेल. तेव्हा भगवंत म्हणतात तथास्तु, तेव्हा भगवंत म्हणतात तथास्तु. आणि त्याच्यानंतर या रत्नमालेनी पुढचं दृश्य बघितलं की या भगवंतानी स्वतःचा पाय या बळीच्या डोक्यावर ठेवला आणि बळीला पातळात गडलं. त्यावेळेला हीच रत्नमाला पुढे म्हणते अरे असं बालक नको म्हणतात, या अशा बालकापेक्षा याला विष घालून मारलेलं बरं. भगवंत म्हणतात तथास्तु. आता दोन्ही इच्छा आहेत, मातृत्वाची इच्छा आहे आणि या भगवंताला विष घालून मारण्याची इच्छा. अशा दोन्ही इच्छा तुझं पुरवतो म्हणाले भगवंत. आणि अशा याच्यामध्ये पुतना म्हणून ती जन्माला आहे. आणि पुतना म्हणून जेव्हा जन्माला आली त्यावेळेला तिला अच्युत नावाची गती दिली. तर आपण मूळ विषयाकडे येऊया. तर तो साधू जो आहे, तर साधू म्हणजे कोण, ज्यांनी साधून घेतलंय, ज्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलंय तो साधू. साधू म्हणजे साधूचं वर्णन आद्य शंकराचार्य फार सुंदर स्वरूपामध्ये करतात. जटिलो मुंडी लुंचित केशः उदरनिमित्त बहुकृत वेशः. उदरनिमित्त बहुकृत वेश सांगितलेत त्यांनी साधूचे. आणि असं हे साधू म्हणतात की असे साधू काही उपयोगाचे नाही. साधू कसे पाहिजे, साधू कसे पाहिजे तर साधू जो साधून घेतो, जो भगवंताला स्वतःशी एकरूप करून घेतो, जो भगवंताशी स्वतः एकरूप होतो, तो म्हणजे साधू. असा हा साधू. परित्राणाय साधूनाम, अशा साधूंना ज्या वेळेला कोणी त्रास होतो. परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृताम. अशा वेळेला विनाशायश्च दुष्कृताम म्हणजे असा जो दुष्ट प्रवृत्तीचा जो आहे तो दुष्ट प्रवृत्ती संपवण्यासाठी विनाशायश्च दुष्कृताम. त्याच्यानंतर असं भगवंत म्हणतात की विनाशकाली विपरीत बुद्धी कोणाची असते बरं. विनाशकाली विपरीत बुद्धी तर ज्या कंसाची होती विनाशकाली विपरीत बुद्धी. त्यांनी काय केलं बघा. कंस हा जो मूळ
गाभा आहे तो आपल्या आजचा जो विषय त्या विषयाचा मूळ स्रोत आहे. त्याच्या आधी आपण एक गोष्ट त्याची फक्त बघूया की ज्या वेळेला भगवंतानी अवतार घेतला, ज्या वेळेला 8वा अवतार झाला, असे जेव्हा त्या कंसाला कळालं की अरे आपल्या हातून तो निसटला आणि तो आता कुठेतरी सुरक्षित आहे, तर त्यांनी त्यावेळेला त्याच्या राज्यात त्या जन्माला आलेल्या सर्व बालकांची हत्या घडवली. त्याच्यामध्ये फक्त बलराम, भगवंत आणि त्यांच्या आजूबाजूचे जे सवंगडी होते, जे गोप होते, ते गोप वाचले. बाकीचे गेलेले आहेत भगवंताच्या कृपाछत्राखाली. एवढे फक्त वाचले आणि बाकीचे ते गेले. अरे भगवंताला कोणी मारूच शकत नाही. भगवंत हा अजन्म आहे. भगवंत हा शक्तिशाली सुद्धा आहे आणि भगवंत हा शक्तिहीन सुद्धा आहे. अशा पद्धतीचे हे भगवंत आहे. आता मुळात धर्म काय असतो याची संकल्पना आपण बघतोय. संकल्पना सांगताना आपल्याला हे बघायचं आहे की हा जो भगवंत आहे, हा भगवंत अर्जुनाला म्हणतो की अर्जुना, मी महाराजकारणी आहे, मी शब्दांचा पंडित आहे म्हणतात, आणि अशा वेळेला तू माझं बोलणं नीट देऊ नाही असं म्हणून भगवंत म्हणतो परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुनाला विचारला अर्थ काय, तर अर्जुनाने सांगितला धर्माची स्थापना करण्यासाठी तुझा जन्म आहे. हा सरळ अर्थ म्हणाले. ते म्हणाले की असं का अर्जुना, माझं बोलणं नीट ऐक म्हणाले. आणि त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये एक गोष्टीचा फरक केलेला आहे. काय फरक केलेला आहे की जे शब्द आहेत त्या शब्दांची मांडणी पुढे मागे केली आहे. ते म्हणाले की मी पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐक म्हणाले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थाप न अर्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे अधर्माची स्थापना सुद्धा मीच करतो आणि धर्माची स्थापना सुद्धा मीच करतो, असा हा धर्म आहे. असं मुळात हा धर्म आहे. आणि धर्म म्हणजे काय की धर्माची जर सोपी व्याख्या जर करायची झाली तर आपण ती भागवतातल्या प्रथम स्कंदातल्या प्रथम अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकाने करूया. तो श्लोक असा, आधी पहिला श्लोक घेऊया. तो श्लोक फार सुंदर आहे. जन्माद्यस्यन्यतोऽन्वयाति तरतश्चार्थश्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयाम् तेजो वारिमृदान्यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आता 2रा श्लोक येतो. याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण आहे. मंगलाचरणामध्ये असं सांगितलेलं आहे की सत्यम परम धीमहि, जे काही सत्य असेल तो फक्त भगवंत आहे, बाकीची गोष्ट जी आहे ही सर्व गोष्ट मिथ्या आहे. अशा पद्धतीचा अर्थ या पहिल्या श्लोकाचा होतो. त्या श्लोकाचा अर्थ जरी आपण घ्यायचा ठरवला तरी 2 तास कमी पडतील असा तो पहिला श्लोक आहे. आता 2ऱ्या श्लोकाकडे येऊया. 2रा श्लोक असा, जो आपल्या आजच्या मूळ विषयाचा गाभा आहे, भागवतातला मूळ धर्म आहे, की भागवत सुरू होतानाच आधी धर्माची संकल्पना क्लिअर केलेली आहे. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, जैन धर्म, त्यानंतर आणखीन ईसाई धर्म, आणखीन ख्रिश्चन धर्म, ही धर्मसंकल्पना मानवाने निर्माण केलेली आहे. मुळामध्ये आपल्याकडे वैदिक सनातन धर्म याच्यावरतीच मान्यता आहे. वैदिक सनातन हिंदू धर्म हा आपण नंतर जोडलेला भाग आहे. आता मुळात तो वादाचा विषय आहे, पण भागवत आम्हाला असं सांगतं किंवा शास्त्र आम्हाला असे सांगतात की धर्मसंकल्पना काय आहे, तर ती व्यासांनी सांगितली त्याच पद्धतीने आहे. काय धर्मसंकल्पना, तर धर्मत प्रोजितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतान वेद्यं वास्तव वस्तुमत्र शिवदं तापत्रयोर्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः सद्यो वरुद्यतेत्र कृतिभिः शुश्रूतभिस्तक्षणा. धर्मत प्रोजितकैतवोत्र परमो, कपटविरहित कृतीचं आचरण म्हणजे धर्म आहे. कपटविरहित कृतीचं आचरण म्हणजे धर्म आहे. आणि कपटविरहित कृतीचं आचरण करणारा मनुष्य कसा असतो, तर निर्मत्सराणां सतान, म्हणजे मत्सररहित साधू असतो. हा पहिल्या ओळीचा अर्थ येतो. धर्मत प्रोजितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतान, म्हणजे कपटविरहित कृतीचं आचरण करणारा धर्माचा पालक असतो. आणि अशा धर्माचा पालक जो असतो, अशा धर्माचं पालन जो करतो तो निर्मत्सराणां सतान असतो. आता 2ऱ्या ओळीचा अर्थ बघूया. 2री ओळ अशी, 2ऱ्या ओळीचा अर्थ असा,
धर्मत्प्रोजितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतान् वेद्यं वास्तव वस्तुमत्र शिवदं तापत्रयोर्मूलनम. वेद्यम वास्तव वस्तुमत्र शिवदम तापत्रयोर्मूलनम. वेद्य वास्तव वस्तू अत्र शिवदम तापत्रयोर्मूलनम. आता ही जी काही आहे, वेद्य म्हणजे वेद, वेद म्हणजे ज्ञान. वेद्यम वास्तव हे वेदाचं वास्तव ज्ञान जे काही आहे ते कसं आहे, शिव म्हणजे कल्याणकारी आहे, शिव म्हणजे मंगल आहे, शिव म्हणजे परमसत्य आहे. ते वेदाचं ज्ञान कसं आहे तर शिवस्वरूप आहे आणि त्याची वस्तू आहे. वस्तुअत्र शिवदम तापत्रयोर्मूलनम. आता वस्तू म्हणजे काय हा प्रश्न मला भागवत वाचल्यानंतर असा खूप वेळ पडून राहिला होता की अरे काय असेल वस्तूचा अर्थ काय असेल. तर त्यावेळेला मला अशीच, त्यावेळेला मी खूप विचार करत होतो, त्यावेळेला मला सद्गुरू माऊली धावून आली आणि महाराजांचं, श्री गोंदवलेकर महाराजांचं मी प्रवचन काढलं आणि प्रवचन मी सहज वाचत होतो. त्यावेळेला मी असे काही विचारलेलं नव्हतं. आणि त्यांची कृपा कशी असते, त्यांची नजर त्यांची आपल्यावरती नजर असते, त्यांची आपल्यावरती कृपा असते, याचं एक फार मोठं उदाहरण त्यांनी मला तिथे दिलं. त्यांनी त्या प्रवचन ज्या दिवशी मी ते वाचत होतो त्या दिवशी त्याचं वाचता वाचता एका याच्यामध्ये आलं, खाली असं एक वाक्य होतं. महाराज म्हणत होते की आपल्या आयुष्यामध्ये जर शेवटची कोणती वस्तू सुटली पाहिजे तर ती नामस्मरण पाहिजे. आता इथे त्यांनी नामस्मरणाला वस्तू असं म्हटलेलं आहे. मग माझी ती ट्यूब पेटली. त्यांनी तिथे मला तिथे लगेचच तिचं मार्गदर्शन केलं आणि अशी ती सद्गुरू कृपा असते. संतांचं कार्य हे अशा पद्धतीने विदेही अवस्थेमध्ये सुद्धा चालू असतं. आपल्यालाही आज अनेक अनुभव येत असतील, तसाच अनुभव हा मला आला. अगदी सोपा, अगदी साधा, पण इतका त्याचा खोलवर परिणाम करणारा की वेद्यम वास्तव वस्तुमत्र शिवदम तापत्रयोर्मूलनम. ही वस्तू म्हणजे ते नाम. वेदाचं जर शाश्वत ज्ञान जर काही असेल तर ते कल्याणकारी आहे, मंगलप्रद आहे आणि ते तापत्रयांचं निर्मूलन करणारं आहे, तर ते भगवंताचं नाम आहे. आता या संदर्भातला, आता आपण म्हणतो ना व्यासांची जर बुद्धी तपासायची झाली तर त्याच्यामध्ये गीता ध्यानामध्ये एक श्लोक येतो, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय त्रपत्र नेत्र नयनत्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालियेतो ज्ञानमय प्रदीप. हे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्यांची बुद्धी एवढी मोठी आहे, एवढी प्रचंड आहे की त्यांच्या बुद्धीने केलेलं निरूपण हे लिहिण्यासाठी प्रत्यक्ष बुद्धिदेवता गणपतीला विचार करून महाभारत लिहावं लागलं. एवढी त्यांची बुद्धी विशाल आहे, एवढी त्यांची बुद्धी विशाल आहे. आणि अशी बुद्धी ज्या वेळेला विशाल स्वरूपामध्ये आहे, अशी बुद्धी ज्या वेळेला त्यांची प्रचंड प्रभावी स्वरूपात आहे, त्यावेळेला या गोष्टीची लिंक ते आम्हाला भागवत महात्म्यामध्ये पद्मपुराणातल्या काही अध्यायांच्या सुरुवातीला मंगलाचरण जे येतं त्याच्यामध्ये देतात. ती लिंक अशी देतो, सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयुं नमः. तापत्रयांचा विनाश करण्यासाठी श्रीकृष्णाचं नावच पुरेसं आहे असं तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे ही वस्तू जी आहे तापत्रयाचं निर्मूलन करणारी, तर ती नामस्मरण आहे. आणि या नामस्मरणाच्या साह्याने या वेदाचं शाश्वत ज्ञान प्राप्त होतं आणि ते कल्याणप्रद असतं, ते मंगलप्रद असतं असं तिथे म्हटलेलं आहे. आणि असं कपटविरहित धर्माचं आचरण करून मत्सररहित कृतीने जो नामस्मरण करतो, जो भगवंताचं नाम घेतो, त्याच्या हृदयामध्ये, पुढच्या 2 ओळींचा अर्थ असा आहे, त्याच्या हृदयामध्ये भगवंत येऊन बसतात आणि त्याला विनाशायास भागवताचं श्रवण घडवतात. हीच कृती या परीक्षिताबरोबर झाली, हीच कृती अनेकांबरोबर झाली. भागवताच्या धर्माचं आचरण जे आहे ते कपटविरहित कृतीचं आचरण आहे. आता थोडक्यात या भागवताच्या धर्माची जर व्याख्या करायची म्हटली तर ती व्याख्या अशी होते की आपण जी कृती करतो त्याचा स्टार्ट पॉइंट टू एंड पॉइंट आपण ती कृती प्रामाणिकपणेच केली पाहिजे. म्हणजे काय प्रामाणिकपणेच केली पाहिजे म्हणजे काय? थोडक्यात मी भागवत जेव्हा मी करतो त्यावेळेला उदाहरण देतो की आजही, म्हणजे आता पुण्यासारख्या भागामध्ये किंवा शहरांमध्ये अशी परिस्थिती येत नाही, पण कधी काळी मी अशी परिस्थिती माझ्या गावी बघितलेली आहे, मी पुण्यात आल्यानंतर सुद्धा बघितलेली आहे की सकाळी उठून पहिलं काम काय असतं तर स्वतःचा कचरा जो आहे तो दुसऱ्याच्या दारामध्ये नेऊन ओतायचा. कशासाठी? आपण त्याच्या आधी उठायचं, तेवढ्यासाठी प्री प्लॅन करून आदल्या दिवशी रात्री झोपतानाच ही गोष्ट करायची. मला तो किती वाजता उठतो, 5 वाजता उठतो, तर 4 वाजता मी उठणार आणि त्याच्या दारामध्ये नेऊन कचरा टाकणार. हे कपट आहे, हे कपट आहे.
किंवा आम्ही जे घरामध्ये जे वागतो ना, घरामध्ये जी कृती करतो किंवा घरामधली जी आमची ठरवलेली नित्यकर्म असतात, त्या नित्यकर्मांमध्ये समजा जर एखादं काम माझ्या बहिणीकडे आहे, एखादं काम माझ्या आईकडे आहे, एखादं काम माझ्या बायकोकडे आहे, एखादं काम माझ्या वडिलांकडे आहे, तर अशी जी नित्यकर्म असतात ती नित्यकर्म करत असताना एखाद्याला जर अडचण आली तर त्या अडचणीच्या काळामध्ये आपण जर त्याला मदत केली नाही तर ते कपट आहे. कपट कुठे कुठे होतं बघा, की ज्या वेळेला माझ्या मनातला स्वार्थ जागृत होतो, ज्या वेळेला माझ्या मनातला अर्थ जातो आणि स्वार्थ जागृत होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये कपट प्रवेश करतं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये कपट प्रवेश करतं. आणि हे कपट माझ्या मनामध्ये प्रवेश करू नये, हे कपट माझ्या मनामध्ये प्रवेश करू नये म्हणून काय करतं बघा, हे कपट माझ्या मनामध्ये प्रवेश करू नये म्हणून काय होतं की मी भगवंताचं नाम घेतो, की मी भगवंताचं नामस्मरण करतो. असं हे भगवंताचं नामस्मरण जे आहे, असं जे भगवंतानी सांगितलेलं, या भगवंतानी दिलेलं जे नाम आहे, ते नाम म्हणजे कसं तर ते शाश्वत नाम आहे, ते अनादि नाम आहे, ते अनंत नाम आहे. समर्थ त्यांच्या नामस्मरणाच्या समासामध्ये असं म्हणतात, समर्थ त्यांच्या नामस्मरणाच्या समासामध्ये असं म्हणतात की सहस्त्रनामांमध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक, नामस्मरता पुण्य श्लोक होई जेस्वे, काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्तान लागे सांभाळी. आता हा जो भगवंत आहे, हा भगवंत कसा आहे की सहस्त्रनामांमध्ये कोणी एक आहे, म्हणजे कुठल्या तरी तो नामामध्ये आहे, तो विराजमान आहे आणि आम्ही फक्त त्याचं नाम घ्यायचं एवढं फक्त बाकी आहे, एवढीच फक्त आम्हाला ती करण्याची गरज आहे. आता आणखीन कुठली गोष्ट आहे बघा, आता आणखीन कुठली गोष्ट आहे की या भागवतामध्ये एकूण 30 प्रकारचे धर्म आहेत. या 30 प्रकारच्या धर्मांमध्ये कुठले कुठले धर्म येतात तर सत्य येतो. मी प्रमुख सांगतो, जे आपल्याला माहिती आहेत ते, जे आपल्या आजूबाजूला असतात ते. सत्य हा एक धर्म सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा धर्म सांगितलेला आहे सत्य, अस्तेय, अहिंसा. त्याच्यानंतर आणखीन शाब्दिक जी चढाओढ चालते त्यातला नम्रपणा हा एक धर्म सांगितलेला आहे. नम्रपणा हा एक धर्म आहे आणि हा नम्रता हा जो धर्म आहे, हा धर्म आपल्या कृतीतून दिसला पाहिजे, ना की आपल्या बोलण्यातून. बोलणं हे नाटकी होऊ शकतं, तर कृती ही नाटकी होऊ शकत नाही, त्यामुळे कृतीतून नम्रपणा दिसला पाहिजे. पण या सगळ्याला सडेतोड उत्तर म्हणून जर काही असेल तर या भागवतातल्या या प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायातील हा दुसरा श्लोक आहे. हा दुसरा श्लोक आम्हाला काय सांगतो, धर्मत प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतान, की या कपटविरहित कृतीचं आचरण करताना आम्ही मत्सररहित साधू होऊन जातो. हा भागवताचा मूळ धर्म आहे. आता त्या संदर्भातलं आचरण हे आपल्याला बघायचं आहे. तर आचरण कसं होऊ शकतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या छोट्या कृती आहेत, की आपण जी गोष्ट करताना आपल्या मनामध्ये स्वार्थ येणार नाही, ती गोष्ट म्हणजे आचरण. आता मला एक आलेला अनुभव सांगतो. ठिकाण सांगत नाही पण अनुभव सांगतो. नाव सांगत नाही पण अनुभव सांगतो. अनुभव असा होता की एक आजी होत्या, त्यांनी अमुक एक रकमेचा चेक माझ्याकडे आणून दिला आणि मला म्हणाल्या की अरे बाळ, मी एका ठिकाणी होतो, तर त्या मला म्हणाल्या की इथे मला तो डोनेट करायचा आहे. तर माझ्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की काय गावंढळ आजी आहे, काय कितीचा चेक असेल, काय असेल 5-10 हजाराचा, असं माझ्या मनामध्ये गोष्ट आली आणि याच्यापेक्षा काही नसेल. तर तिच्या हातातून चेक घेतला आणि चेक घेऊन आम्ही ऑफिसकडे जायला लागलो. आता ऑफिसकडे जायला लागल्यानंतर तिथे आम्ही ऑफिसच्या काउंटर येण्याच्या आधी मी तो चेक बघितला. तर तो चेक होता 2.5 लाख रुपयाचा. त्या आजीला तिथे ते डोनेट करायचे होते. का 2.5 लाख डोनेट करायचे होते, तर ती म्हणते की इथली जी गोष्ट चालते, इथली जी सेवा चालते, ती सेवा इतकी अनमोल आहे की त्याच्यासाठी मी दिलेली जी रक्कम आहे ती रक्कम खूप छोटी आहे. हा झाला कपटविरहित धर्म, हा झाला निस्वार्थी विचार. की तिचं असं म्हणणं होतं की माझ्या शेतामधली ही जी गोष्ट आहे, हे पहिलं माझं उत्पन्न आहे आणि माझं हे पहिलं उत्पन्न मला इथेच अर्पण करायचं आहे, मला इथेच यायचं, कारण माझी इथे जी सेवा चालते, इथलं जे कार्य चालतं हे फार मोठं आहे, फार अगणित आहे. आणि अशा पद्धतीने हे भागवतातला हा जो धर्म आहे, हा भागवतातला हा जो विचार आहे, हा अशा पद्धतीने अंमलात आणता येऊ शकतो. म्हणून काय आपण उठून 2.5 लाख रुपये डोनेट करायचे आहेत का, तर तसं नाही.
म्हणून काय आपण उठून 2.5 लाख रुपये डोनेट करायचे का, तर त्याचा असा अर्थ होत नाही. निस्वार्थ पद्धतीने माझ्या मनाला जी गोष्ट पटेल ती गोष्ट अंमलात आणण्याची आपण प्रयत्न करायचा. आता भागवतातला धर्म अजून काय सांगतो? भागवतातला धर्म आम्हाला सांगतो की संतांचं चरित्र हे निष्कपट पद्धतीने चालू असतं. आता आपण थोडक्यात एक उदाहरण पाहूया. एक उदाहरण असं आहे, आधी आपण गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट पाहूया आणि त्याच्यानंतर आपण श्री गजानन महाराजांची एक कथा पाहूया. मला गजानन महाराजांची कथा ती पूर्ण माहिती नाही आहे, माहिती आहे असं मी म्हणत नाही, पण त्याच्यातला जो मला सारार्थ जो पटला, मला जो कळाला, तो मला इतका भावला. मी साधारणतः 1-2 वर्षापूर्वी ही गोष्ट टी व्हीवर बघितली होती, पण इतका भावला तो मला की मला तो खूप आवडला. मी त्याचा दृष्टांत माझ्या भागवतामध्ये देण्याचा प्रयत्न करतो जिथे जिथे असेल तिथे. तर गोष्ट अशी की श्री महाराज गोंदवलेकर महाराज जे आहेत ते त्यांच्या कुलकर्णीपणाच्या कामामध्ये व्यस्त असत आणि नामस्मरणाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेही बाहेर जात असत. अशी दोन्ही कामं ते करत असत. पण कालांतराने त्यांनी कुलकर्णीपणाचं काम सोडून दिलं आणि नामस्मरणाच्या प्रचारार्थ ते बाहेर पडले. आणि नामस्मरणाच्या प्रचारार्थ ते जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला त्यांचे जे भाऊबंध होते त्यांचे जे सगळी घरातली जी मंडळी होती, हे चुलते वगैरे असतील किंवा काय, तर त्यांच्यामध्ये आता वाद होऊ लागले. कारण हे जे महाराज जे आहेत हे महाराज नामस्मरणाच्या प्रचारार्थ जात, पण बरोबर येताना अनेक माणसं घेऊन येत असत गोंदवल्याला आणि भरपूर घरामध्ये हे अन्नदान होत असे, अन्नसेवा होत असे. श्री महाराजांच्या आवडती गोष्ट नामस्मरण, अन्नदान आणि गोसेवा अशी महाराजांनी त्रिसूत्री सांगितली. या त्रिसूत्रीमधले हे 2 कार्यक्रम हे नित्याने होत असत की नामस्मरण होत असे आणि अन्नदान होत असे. हे काही त्यांच्या चुलत भावांना वगैरे बघवलं गेलं नाही. त्यांनी कोर्टामध्ये केस लावली महाराजांच्या विरोधात. त्यांनी कशाबद्दल कोर्टात केस लावली की अरे यांच्याकडे भरपूर धन आहे, हे असंच वाया घालवतात म्हणाले, आणि आता हे आम्हाला काहीतरी याच्यातलं मिळालं पाहिजे म्हणजे आम्ही पण सुखी होऊ, म्हणून याचे महाराजांच्या विरोधात कोर्टामध्ये केस लावले की हे काही कुलकर्णीपणाचं काम नीट बघत नाही आणि हे काही यांच्याकडनं आम्हाला आमच्या जमिनी हक्काच्या हव्यात. तर अशा पद्धतीने महाराजांनी तिथे काय केलं बघा की महाराजांनी त्या कोर्टामध्ये अगदी म्हणजे की आरेला कार्य करत ती केस महाराजांनी लढवली. आणि महाराजांनी ती केस लढवून ज्यावेळेला ते गोंदवल्यामध्ये परत आले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या हे जे भाऊ आहेत या भावांना बोलून घेतलं घरामध्ये. आणि घरामध्ये बोलून घेतल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, त्यांनी त्यांच्या शेजारी महाराजांच्या शेजारी या दोन्ही भावांची पानं लावली आणि म्हणाले की तुला जमीनच हवी होती ना, त्याच्यासाठी कोर्टात जायची काय गरज, एकदा मला मागून बघितली असतीस तर मी तुला हसत हसत दिली असती. पण तिथे महाराजांनी आम्हाला व्यवहार शिकवला. व्यवहार काय शिकवला तर महाराजांनी आम्हाला कपटविरहित धर्माचं आचरण करायला शिकवलं. महाराजांना ते शक्य नव्हतं का? महाराजांनी अनेकांना अनेक वेळेला जमिनी घेऊन दिल्या. महाराजांनी अनेकांना अनेक प्रकारे मदत केली. महाराजांनी त्यांच्या संपूर्ण देही अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार घडवले, अनेक प्रकारे अनेक जणांना सन्मार्गावरती लावलं. हे महाराजांना शक्य नाही आहे का? तर महाराजांना हे शक्य होतं. पण महाराजांनी तिथे धर्माचं आचरण केलं. काय धर्म सांगतो? सांसारिक धर्म आम्हाला काय सांगतो की जर आमच्यावरती कोणी आला असेल तर त्याला नीट जागा दाखवूनच त्याला हे केलं पाहिजे. म्हणून महाराजांनी आम्हाला त्याच्यापुढे क्षमाशीलतेचा गुण जाऊन दाखवला. तोच गुण मला संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये दिसतो. ही गोष्ट मला फारशी माहीत नाही, पण त्या गोष्टीचा मतितार्थ एवढाच होता की महाराज एका शेतामध्ये काही भक्त समवेत त्या मारुती मंदिराच्या बाजूला बसले होते आणि तिथल्या त्या काही गावाचा जो प्रमुख होता त्या गावप्रमुखाला ही गोष्ट मान्य नव्हती. आणि ही गोष्ट मान्य नसताना त्यांनी काय केलं की तिथे आल्यानंतर तिथे ते महाराजांना काहीतरी अभद्र बोलले. पण अभद्र बोलल्यानंतर महाराजांचे जे भक्त होते त्यांनी समजावून सांगितलं की असं तुम्ही बोलू नका, तुम्ही यांना ओळखत नाही, हे योगीराज आहेत, यांची परीक्षा अजून तुम्हाला झालेली नाही, हे यांची योग्यता तुम्हाला माहिती नाही, तर त्यामुळे कृपा करून तुम्ही महाराजांना अभद्र शब्दांनी बोलू नका, आम्ही त्यांचे भक्त आहोत, आमचं मन इथे दुखावलं जातं. पण तिथे काही न ऐकता त्या गावप्रमुखाला आरेला कार्य केल्यानंतर त्या गावप्रमुखांनी या सर्वांना मारायला सुरुवात केली. तिथे महाराजांनी चमत्कार दाखवला. ते उसानी त्यांना मारत होते असं त्या कथेमध्ये मी बघितलं होतं. आणि त्या अनुषंगाने
गोष्ट अशी झाली की महाराजांनी नंतर जी कृती केली ती कृती फार महत्त्वाची आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये ती जी कृती महाराजांनी केली त्याच्यामध्ये खूप छानसा असा एक ट्युनिंग पॉईंट दिसतो. तो ट्युनिंग पॉईंट असा की महाराज म्हणाले की अरे बाळांनो तुमचं झालं का? मारून म्हणाले की थकला असाल ना तुम्ही, या म्हणाले, इकडे या म्हणाले. कुठल्या ऊसांनी मारलं म्हणाले तुम्ही, ते ऊस घेऊन या बरं माझ्याकडे. मग ते जे मारलेले, ज्यांनी ऊसांनी मारलं होतं ते ऊस घेऊन महाराजांकडे आले आणि महाराजांनी स्वतःच्या हाताने ते ऊस पिळे आणि सगळ्या आपल्या भक्त मंडळींना सांगितलं की तीर्थ घ्या म्हणाले. प्रत्यक्ष सद्गुरूंच्या हातून तीर्थ मिळतंय म्हणाले. अशा पद्धतीने सांगितलं आणि म्हणाले की अरे तुम्ही कशाला लांब उभे, तुम्ही सुद्धा हे तीर्थ घ्या, तुम्ही सुद्धा हे तीर्थ घ्या. अशा पद्धतीने महाराजांनी आचरणातून, त्यांच्या कृतीतून जो धर्म सांगितला तो हा कपटविरहित भागवतामध्ये सांगितलेला पहिल्या स्कंधातल्या पहिल्या अध्यायातला दुसऱ्या श्लोकातला धर्म आहे. कपटविरहित धर्म की माझ्या मनामध्ये तू काही केलंस, तू मला मारलंस, तू मला शिव्या घातल्यास म्हणून माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल तेढ नाहीच आहे रे बाळ. असं जे सद्गुरूंचं जे सांगणं आहे ना, हे सद्गुरूंचं सांगणं आमच्या मनामध्ये ते जेव्हा उतरेल ना त्यावेळेला खरोखर या भागवतातल्या या प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायातील दुसऱ्या श्लोकाचं विवरण आमच्या मनामध्ये उतरलं असं समजायला आम्ही हरकत नाही. माऊली म्हणतात ना, आम्हाला माऊली म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी अनुभवायची म्हणजे काय की ते म्हणजे आम्ही आणि त्या माऊलींनी म्हटल्यानंतर आम्ही काय करतो, आम्ही एक तरी ओवी अनुभवावी म्हटल्यानंतर आम्ही माऊलींची एकच ओवी घेतो. कुठली ओवी घेतो की त्या क्षणापर्यंत आम्ही एक क्षण जेव्हा तू उभा राहशील, या देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे चारी मुक्ती साधियेला. आम्ही जातो, एक क्षण थांबतो आणि मागे येतो. अरे पण तो क्षण कोणता याचा तू विचार केलास का? अरे तो क्षण कोणता याचा तू विचार केलास का? माऊली म्हणतात की तो जो क्षण आहे तो क्षण म्हणजे तो क्षण येईपर्यंत मी तिथे थांबतो. हे माऊलींना अभिप्रेत आहे, हे माऊलींना अभिप्रेत आहे. संतांच्या बोधाचा जर चुकीचा अर्थ आम्ही जर काढला तर विकारासहित वैराग्य उत्पन्न होतं. संतांच्या बोधाचा जर चुकीचा अर्थ काढला तर विकारासहित वैराग्य उत्पन्न होतं. हे भागवत आम्हाला हेच सांगतं. भागवत आम्हाला काय सांगतं की भागवतामध्ये भगवंताचं चरित्र आहे, कृष्णाचं लीलामयी चरित्र आहे. आणि कृष्णाचं लीलामयी चरित्र आम्हाला वेगळ्या वेगळ्या अंगांनी ज्या वेळेला दिसू लागतं त्यावेळेला अनेक प्रकारे अनेक दृष्टीने हे चरित्र आमच्या समोर येतं. सद्गुरूंचं चरित्र आमच्या समोर येतं. एक श्लोकी रामायण आहे, एक श्लोकी भागवत आहे आणि एक श्लोकी पांडुरंगाचं गुणवर्णन आहे. ते आपण आधी घेऊया. मी तुम्हाला सांगतो ते कशा पद्धतीने. एक श्लोकी रामायणामध्ये जे वर्णन केलेलं आहे ना ते वर्णन अशा फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. एक श्लोकी रामायणाचं वर्णन कसं आहे बघा. एक श्लोकी रामायणामध्ये वर्णन करत असताना आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम हे असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि भागवताचं वर्णन करत असताना मला नेहमी असं वाटतं की हे श्री सद्गुरूंचं चरित्र आहे, हे श्री गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आहे असं मला नेहमी वाटतं. की कसं वाटतं की त्याचं वर्णन जे आहे ती आदो देवकी देवी गर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवितापहननम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादिहननम कुंतीदनुजावनम एतद्भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. आणि याच पुढे जाऊन एक श्लोक येतो. तो श्लोक हे वरचा जो श्लोकाचा अर्थ आहे तुम्हाला नेहमी महाराजांच्या चरित्राशी रिलेटेड वाटतो. आणि याच्या पुढचा जो श्लोक येतो ना, या चातुर्मासामध्ये तुम्हाला हे श्लोक बघायला मिळतील बघा. संपूर्ण चातुर्मास नावाचं पुस्तक असतं, त्या पुस्तकामध्ये हे 3 श्लोक आहेत. माझ्याकडे लहानपणापासून हे श्लोक आम्ही वाचत आलेलो, बघत आलेलो, पण त्या श्लोकाचा अर्थ मला जसं जसं पुढे मी याच्या भागवताचा अभ्यास करत गेलो त्यावेळेला मला हे समजून कळायला लागले की हे चरित्र म्हणजे एक श्लोकी भागवत म्हणजे सद्गुरूंचं चरित्र आहे. आणि त्याच्या पुढचा जो श्लोक येतो तो श्लोक असा येतो की समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन विहित पाणी मंडणम मंडणानां तर तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलम चिंतयामी. समचरण सरोजम, मला गजानन महाराजांकडे बघितल्यानंतर ही गोष्ट जाणवते. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन विहित पाणी मंडणम मंडणानां तर तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हास्यम. जसं त्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती सदय धवल हास्यम, तसा श्री महाराजांचा फोटो बघा. श्री महाराजांकडे एकदा बघितलं, गजानन महाराजांकडे एकदा बघितलं की ते सदय धवल हास्यम आम्हाला ते जाणवतंच हो.
आम्हाला ते अंगीकारता येतं, आम्हाला ते दिसतं समोर, की आम्हाला असंच वाटतं की ज्यावेळेला शेगावच्या समाधीसमोर आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला सारखं असं वाटतं की समाधी आमच्याकडे हसून बघते आहे. समाधीवरचे श्री महाराज आमच्याकडे सारखे बघतात की बाळ आलास का तू, मी तुझीच वाट बघत होतो. असं फार सुंदर भाव आम्हाला ते देतात. तिथे डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही, असे सुंदर जागृत भाव हे आम्हाला महाराज देतात. हे असं शेगावचं चरित्र. खरं हे सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे आहे हे एक श्लोकी रामायण, एक श्लोकी भागवत आणि हे विठ्ठलाचा जो एक श्लोकी जे वर्णन केलेलं आहे, या याच्यातनं आम्हाला एक गोष्ट दिसते, ते कुठल्याही स्थितीमध्ये सदय धवल हास्यम अशा पद्धतीने जगतात. अशी जी स्थिती असते, अशी स्थिती आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरते. सदैव धवल हास्यम, कुठलीही परिस्थिती येऊ दे माझ्या चेहऱ्यावरती समाधान हे कायम आहे, हे सद्गुरू आम्हाला दाखवून देतात. कुठलीही परिस्थिती येऊ दे, कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची तयारी माझी आहे, हे सद्गुरू आम्हाला दाखवून देतात. आणि ही जी स्थिती आहे ना, ही अखंड समाधानाची स्थिती आम्हाला भागवत शिकवतात. ही अखंड समाधानाची स्थिती भागवत शिकवतं. ते कसं आहे बघा, की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, ही पद्धत आहे. हो, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता म्हणजे कशी पद्धत, की जेव्हा मंथन जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्याच्यावरती लोणी येतं. त्या ज्या वेळेला व्यासांनी सर्व वेदांचं, सर्व उपनिषदांचं, सर्व शास्त्रांचं आणि सर्व पुराणांचं ज्या वेळेला मंथन केलं त्यावेळेला मंथुनी नवनीता, हे नवनीत रूपी कृष्ण भक्तीचं सार, नवनीत रूपी कृष्ण भक्तीचं तत्वज्ञान, नवनीत रूपी ही प्रत्यक्ष श्रीकृष्ण या भागवत स्वरूपातून आमच्यासमोर प्रगट झाले. या भागवताच्या अनुषंगाने आमच्यासमोर प्रगट झाले. आणि तिथे माऊली म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता म्हणजे कसं, की ते लोणी काढल्यानंतर जो भगवंत प्रगट होतो त्याला तू घे, ना की त्या लोण्याला घेऊन बस म्हणून. त्यांचं सांगणं असं आहे की ते लोणी म्हणजे ते ज्ञान आहे, आणि ज्ञानाचं मंथन ज्या वेळेला आम्ही करत जातो त्या वेळेला आमच्या समोर भगवंत प्रगट होतो. आता तसं एक छोटंसं उदाहरण बघूया. छोटंसं उदाहरण म्हणजे ती रासलीला, भगवंताची रासलीला. भगवंताच्या रासलीलेचे आज अनेक विचित्र पद्धतीने अर्थ काढले जातात. आज अनेक पद्धतीने भगवंताला बदनाम करण्याचं काम आमच्याकडे आमचीच लोक करतात. ह्याचं फार वाईट वाटतं. कारण का, की जे भगवंताचे अनुयायी म्हणतात, जे भगवंताच्या नामाने संकीर्तन करायला जातात आणि ते रासलीलेचा चुकीचा अर्थ काढतात. मुळात व्यासांना काय म्हणायचं हे भागवतात आम्ही वाचलेलंच नाही, अशी गोष्ट माझ्यासमोर येते. म्हणून मला ती रासलीला फार आवर्जून या धर्माच्या आचरणामध्ये सांगावीशी वाटते. ही गोष्ट अशी की रासलीला जी आहे हे भगवंतानी केलेली, ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी जी सुरू केली आणि ती एक रात्र 51 रात्रींच्या समान होती असं म्हणतात. असं वर्णन आहे त्याचं. म्हणजे 51 किंवा 56 रात्रींच्या समान असं अनेक वेगळ्या ग्रंथांमध्ये वेगळी वर्णन आहे. त्या रात्रीमध्ये काय केलं भगवंतानी, तर त्या रात्रीमध्ये ज्या वेळेला गोपी या भगवंताच्या समोर आल्या, तर त्याच्या आधी इथे वेणुगीत येतं, त्याच्या आधी इथे गोपीगीत येतं. या वेणुगीतामध्ये असलेला जो 5 नंबरचा श्लोक आहे तो श्लोक असा, बरहा पीडम नटवर्वपुः कर्णयो कर्णिकारम. या गोपींना ही वेणू म्हणजे त्याच्या हातामधली जी बासरी आहे, ही बासरी त्याच्या जवळ असते. त्या गोपींना असं वाटलं की मी याची बासरीच होऊन जावं का, हा मला कायम जवळ ठेवेल. हा बासरीमध्ये जेव्हा हवा फुंकतो त्यावेळेला त्याच्या हवेतनं जे सूर उमटतात, त्या सुरांमध्ये मी एकरूप होऊन जावं, म्हणजे त्याच्या मुखातनं मी प्रगट व्हावी, अशा पद्धतीची भगवंतावरती मोहित होऊन गेलेल्या या गोपी आहेत. आणि भगवंताचं वय त्यावेळेला किती आहे बघा. भगवंतानी ज्या वेळेला ही रासलीला केली त्यावेळेला त्याचं वय वर्ष 8 आहे. आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत अनेक वेगळे आरोप झाले. आपलं हे कर्तव्य आहे की भगवंताचं चरित्र हे सगळ्यांपर्यंत नीट जावं. भगवंताचं चरित्र काय बघा आमच्यासमोर. भगवंतानी ज्या वेळेला ही रासलीला सुरू केली त्यावेळेला तो भगवंत यमुनेच्या पात्रातल्या एका कातळावरती उभा होता. आणि त्याचा उभा कसा होता, तर तो देहुडा चरणांनी उभा होता. उजवा पाय त्यांनी अर्धा दुमडलेला होता, डावा पाय पूर्ण खाली ठेवला होता आणि उजव्या पायाच्या नखाने तो कातळ खुरडत होता. अशा पद्धतीचं वर्णन येतं. आणि अशा पद्धतीचं वर्णन येत असताना तिथे सांगितलं होतं की या सगळ्या गोपी या भगवंताला बघून मोहित होऊन त्या यमुनेच्या पाण्यामध्ये शिरल्या.
कमरे एवढ्या छाती एवढ्या पाण्यामध्ये कोणाची जशी उंची असेल तशी त्या पद्धतीने त्या यमुनेमध्ये जाऊन थांबल्या आणि भगवंत त्या आपल्या पायाच्या नखाने तो कातळाची जी पोपडे आहेत ते पोपडे काढत होता. पोपडे काढत असता असता स्वतःच्या मुखाने बासरी वाजवत होता. समर्थ फार सुंदर वर्णन लिहितात त्याच्याबद्दल. समर्थ असं म्हणतात की यमुने तिरी रम्य राजे विराजे अतिमृदू वेणुस्वरे रंग माझे अळापे जळारोध आकाश गाजे उभा देहुडा पाऊली वंश पाणी ध्वनी गौल्य रागावलीची सिराणी तया खेचरे भूचरे लुब्ध झाली देहे भावना होत सुखे विराली. त्याच्या बासरीने कोण कोण लुब्ध झालं नाही, फक्त या गोपीच आहेत का, तर आजूबाजूचे श्वापद मगरी मासे सगळेजण लुब्ध झालेत म्हणतात. उभे सर्व गंधर्व चक्कीत झाले कळेना लिळा वेणू हा काय बोले. हे सर्व गंधर्वांचे वादन गायन सगळंच बंद पडलं आणि हे म्हणता गंधर्व मनाशीच विचार करतात की कळेना लिळा वेणू हा काय बोले, म्हणजे असे कुठले स्वर हा काढतो की जे स्वर आम्हाला काढता येत नाहीत, की त्याच्या स्वरांमधून हे सगळेजण मोहित होऊन जातात. अशी ही रासलीला चालू होती आणि भगवंत विचारतो, बासरी वाजवणं थांबवतोय भगवंत आता आणि आपल्या पायाच्या नखानी तो कातळ खरडण्याचं काम चालू आहे भगवंताचं. आणि भगवंत विचारतो की हे गोपींनो मी तुम्हाला कसा वाटतो विचारतात. आता भगवंताने काय प्रश्न विचारला की मी तुम्हाला कसा वाटतो, मी तुम्हाला कसा वाटतो हे प्रश्न विचारल्यानंतर ह्या सर्व गोपींनी एक सुरत उत्तर दिलं की तू आम्हाला सहज साध्य वाटतोस, तू आमचाच वाटतोस म्हणाले. भगवंत म्हणाले की भगवंताला म्हणाल्या गोपी की तू आमचाच वाटतोस. तर त्याच्यावरती भगवंत म्हणतो की मी खरंच सहज साध्य आहे का. तर गोपी म्हणतात की हो तू खरंच सहज साध्य आहेस. कसा सहज साध्य असं भगवंत गोपींना विचारतो. तर त्यावेळेस गोपी म्हणतात की अरे तू सहज आमच्या घरामध्ये येतोस, आमच्या घरातलं लोणी काढतोस, आमच्या घरातलं लोणी खातोस, आम्हाला किती वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी तू आमच्या बरोबर खेळ खेळतोस, आमच्याबरोबर किती वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी तू वावरतोस. अशा पद्धतीला तू सहज साध्य नाही म्हणणार तर कशा पद्धतीने तू असणार कृष्णा, तू सहज साध्यच आहेस असं गोपी म्हणाल्या. आणि त्याच वेळेला भगवंत तिथून लुप्त झाले आणि भगवंत तिथून गेले ते वृंदावनामधल्याच निधिवनामध्ये गेले. आजही आम्ही त्या निधिवनामध्ये गेलो तर त्या निधिवनाची जी झाडं आहेत ती झाडं जमिनीच्या दिशेने वाढतात आणि अशा जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या झाडांच्या मध्यभागी जाऊन भगवंत बसले. आता भगवंताच्या विरहामध्ये या सर्व ज्या गोपी आहेत या गोपी तिथे पूर्णपणे कावऱ्या झाल्या आणि कावऱ्या झालेल्या गोपी भगवंताला शोधत त्या निधिवनामध्ये पोचल्या. आणि निधिवनामध्ये पोचल्यानंतर त्या भगवंताला म्हणाल्या की भगवंत आमचं काही चुकलं का रे, तू सहज साध्य नाहीस का, म्हणजे नेमका कोण आहेस तू. तर असं जेव्हा विचारलं या गोपींनी भगवंताला त्यावेळेला भगवंत म्हणतो की हे गोपींनो या आजूबाजूच्या झाडांकडे बघा, ही झाडं मला तुमच्यापेक्षा जास्त प्रिय आहेत म्हणतात, ही झाडं तुमच्यापेक्षा जास्त मला प्रिय आहेत. तर त्या गोपींनी आजूबाजूच्या झाडांकडे बघितलं तर त्यावेळेला ती जी सगळी झाडं आहेत ती सगळी जमिनीच्या दिशेने वाढणारी होती. त्यातली फक्त राधामती नावाची जी गोपी आहे जिला आम्ही राधा सुद्धा म्हणतो, राधे राधे असा जिचा उल्लेख करतो, ती राधा जी आहे ती राधा फक्त एकमेव शहाणी गोपी होती त्याच्यातली. कारण का या रासलीलेचा अनुभव या राधेला या भगवंतांनी आधीच दिलेला आहे. तो कसा तो आपण आधी ते नंतर सांगूया, आपण त्याच्या आधी बघूया. सगळ्या जणी विचार करत असता एकीला त्यातले जी गोपी होती त्या गोपीला कळालं ती काहीही विचार न करता भगवंताच्या चरणावरती सपशेल लोटांगण तिने घातलं. हे लोटांगण घातल्यानंतर म्हणाली की कृष्णाने काय विचारलं होतं आधी त्या कातळावर जेव्हा तो उभा राहिला होता यावेळेला त्यांनी विचारलं की मी तुम्हाला कसा वाटतो. त्याच्या आधी एक त्यांनी प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना सांगून आलात का, तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगून आलात का, तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्यांना सांगून आलात का माझ्या इथे. तर त्यावेळेला ती जी गोपी होती ती गोपीनी तिने साष्टांग दंडवत घातला आणि ती म्हणाली कृष्णा आजपासून तूच माझा भाऊ, तूच माझं वडील, तूच माझे सर्व काही, सगळी नाती ही तुझ्याशीच जोडली गेली. ही झाडं शरणागत आहेत, ही शरणागत पद्धत तुला आवडते का, हे घे मी तुझ्याशी शरण आले असं म्हणून ती गोपी कृष्णाला शरण केली. तिचं पाहून अनेक जणींना ही गोष्ट लक्षात आली की भगवंताला शरणागत भाव हवा आणि शरणागत भावनेनी सर्व गोपी भगवंताला शरण गेल्या.
इथे व्यासांना ही गोष्ट सांगायची की गोपी या ज्ञानी होत्या, गोपी या भक्तीमध्ये तल्लीन होत्या, या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचलेल्या गोपी होत्या. सख्य दास्य आत्मनिवेदनम, ही आत्मनिवेदन नावाची जी शेवटची भक्ती आहे ना, त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत त्या जाऊन पोहोचलेल्या होत्या. आणि त्यावेळेला त्यांच्या मनातला अहंकार उफाळून आला. आणि तो अहंकार कशा पद्धतीने आला की भगवंता तू सहज साध्य तू कसाही मिळू शकतोस, त्याच्यासाठी वेगळे कष्ट करण्याची गरज काय. हे जे त्यांचं ज्ञान होतं, या ज्ञानाचा ज्या ठिकाणी ऱ्हास झाला त्या ठिकाणी महारास संपन्न झाला. आणि त्या ठिकाणी भगवंत म्हणतो की तुमच्या ज्ञानाचा आता ऱ्हास झालेला आहे ना, ह्या ज्ञानाच्या ऱ्हासामध्येच तुमच्या मनातलं कपट आता निघून गेलेलं आहे. त्यांच्या मनात काय कपट होतं बघा, त्यांच्या मनामध्ये मुख्य कपट असं होतं की भगवंत फक्त माझा आहे आणि मी फक्त भगवंताची आहे. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतो की तू फक्त माझी आहेस हे ठीक आहे, आणि मी फक्त तुझा आहे हे ठीक नाही म्हणतो. मी सर्वसमावेशक आहे. तुझ्या हृदयामध्ये जो मी आहे, जो मी यशोदेच्या हृदयामध्ये आहे, तो मी नंदबाबांच्या हृदयामध्ये आहे, तो मी कंसाच्या हृदयामध्ये सुद्धा मीच आहे, हे तत्वज्ञान या भगवंतानी या सर्व गोपींना पटवून दिलं. आणि हे जे तत्वज्ञान भगवंतानी जे पटवून दिलं ना, ते या महारासाच्या संदर्भात पटवून दिलं. हा ज्ञानाचा ऱ्हास होता आणि या देहबुद्धीचा ऱ्हास होता. हा ऱ्हास ज्या ठिकाणी झाला तिथे या ठिकाणी रास निर्माण झाला. हे या भागवताचं अंतिम तत्वज्ञान भगवंताचं आपण आत्ता बघितलं. या महारासाच्या वेळेला समर्थ काय लिहितात बघा की उभे सर्व गंधर्व चक्कीत झाले, कळेना लीळा वेणू हा काय बोले, पडे नाद कानी तया पावयाचा, होई जीव व्याकुळ गोपी जनांचा. अकस्मात हा नाद कोठोनी आला, तया नाद मुळास नेवो निघाला, सयेचित हे चोरिले वेणू नादे, मन भेदिला साजणी नाद छेदे. या निधिवनामध्ये सगळ्यांनी एकमेकांचा हात धरून जो फेर धरलाय आणि मध्यभागी श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे. उभे सर्व गंधर्व चक्कीत झाले, कळेना लीळा वेणू हा काय बोले, पडे नाद कानी तया पावयाचा, होई जीव व्याकुळ गोपीजनांचा. अकस्मात हा नाद कोठोनी आला, तया नाद मुळास नेवो निघाला, सयेचित हे चोरिले वेणू नादे, मन भेदिला साजणी नाद छेदे. अवस्था बहु लागली रूप वेधे, आहारे असे काय केले मुकुंदे. आता त्याच्याकडे बघून सगळ्यांची अवस्था अशी झाली की आहारे असे काय केले मुकुंदे, की तू कसलं सुंदर रूप आहे रे तुझं, आतापर्यंत या रूपाचं दर्शन या गोपींना तू का करवून दिलं नाहीस, या शाश्वत आनंदाचं चैतन्याचं स्वरूप तुम्हाला का दिलं नाहीस. तर भगवंत म्हणतो की शाश्वत आनंदाचं आणि चैतन्याचं जर स्वरूप आम्हाला जर घ्यायचं असेल ना, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या गोपींना आनंद मानायला शिका. कुठली कुठली छोटी छोटी गोष्ट आहे बघा. आम्ही घरी जेव्हा एखादा पदार्थ होतो त्या एखाद्या पदार्थाला दिलेली दाद सुद्धा अद्वैत आनंदामध्ये कॅल्क्युलेट केली जाते. एखादं जेव्हा आम्ही काम करतो ना, आमच्या कामामध्ये जर आम्हाला आनंद वाटत असेल तर तो अद्वैत आनंदामध्ये आनंद कॅल्क्युलेट केला जातो. ज्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला आनंद मिळतो, त्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून आम्ही आनंदी होतो, तीच आनंदी स्थिती म्हणजे अद्वैत आनंदाची स्थिती आहे. म्हणजे आमटीचा भुरका मारल्यानंतर जी ब्रह्मानंदी टाळी लागते ना, की अरे काय सुंदर झाली होती आज गोंदवल्याची आमटी, काय सुंदर झाला होता आज गजानन महाराजांचा प्रसाद. म्हणजे पूर्वी ज्या वेळेला पिठलं भाकरी मिळत असे त्यावेळेला मी फार लहान असताना याला गेलो होतो, शेगावला गेलो होतो, त्यावेळेला तो पिठलं भाकरीचा नैवेद्य खाल्लेला आहे. पण ती पिठलं भाकरीची चव आजही डोक्यातनं जेव्हा उतरत नाही ना, तो अद्वैत आहे. तो अद्वैत आहे. ज्या आनंदाची स्थिती आमच्या डोक्यातनं खाली उतरत नाही तो अद्वैत आनंद आहे. तो अद्वैत आनंद आहे. ही गोष्ट आहे. आंबा खाताना आंब्याची मधुर चव आमच्या डोळ्यासमोर येते, आंब्याची मधुर चव आमच्या डोळ्यासमोर येते आणि त्या आंब्याच्या चवीमध्ये आम्ही विरघळून जातो. हा अद्वैत आनंद आहे. अगदी छोटी छोटी कुठली गोष्ट असेल, हा प्रत्येकाने स्वअनुभवाने घेण्याचा हा आनंद आहे. स्वअनुभवाने घेण्याचा हा आनंद आहे. आणि हा आनंद कसा आहे बघा, की हा आनंद कसा आहे की आहारे असे काय केले मुकुंदे. आणि इथून पुढे त्या गोपी म्हणतात की युगासारिखे वैभवे सीण वाटे, युगासारिखा दीन कोठे न कंठे, त्रिभंगी उभे सावळे रूप जाचे, ठसावे मनी ध्यान सर्वोत्तमाचे, पदी वक्रमा मांगी ठाणी विराजे, ग्रीवा वक्र बोटे ध्वनी वक्र वाजे, कटी वक्रता भृल्लुता वक्र पाहे, तया देखिता जीवत थकीत राहे. आता या तुला बघताना माझा जीवच थकून जातो. तुला बघताना माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू हे येतातच रे भगवंता. तुझं बघताना, तुझं गुणवर्णन करताना माझी वाणी जी आहे ती वाणी सद्गतीत होतेच. माझ्या वाणीमध्ये हा कंठ दाटून येतोच. असं तुझं रूप आहे, असं तुझं रूप आहे, असं तुझं वर्णन आहे, असं तुझं वर्णन माझ्या चित्तामध्ये
ठसावे मनी ध्यान सर्वोत्तमाचे. आणि याच्यामध्ये झाली गोष्ट अशी की भगवंत या रासलीलेमध्ये प्रत्यक्ष मध्यभागी या निधिवनामध्ये उभे आहेत आणि या निधिवनाच्या आजूबाजूनी या सर्व गोपी ज्या आहेत या गोपी त्यांच्याभोवती फेर धरलेला आहे. असं सुंदर दृश्य असताना त्यांना एका झाडाच्या मागे उभी असलेली एक स्त्री दिसली आणि ती स्त्री होती म्हणजे प्रत्यक्ष पार्वती देवी होत्या. भगवंत आले, भगवंतांनी हात जोडला. पार्वती देवी त्यांचं रूप बघून हरवून गेल्या होत्या. पार्वती देवी त्यांचं रूप बघून हरवून गेल्या होत्या. पार्वती देवींना कळालंच नाही आपल्यासमोर भगवंत कधी येऊन उभे राहिले. आणि भगवंतांनी विचारलं की माते इथे येण्याचं कारण. माते माफ करा म्हणाले, आम्हाला सगळ्यांना अद्वैत आनंद आम्ही देतोय. ते म्हणाले की अरे इथे येण्याचं कारण म्हणजे असं भगवंता, इथे येण्याचं कारण म्हणजे असं, या सर्व गोपींमध्ये एक गोपी बघ म्हणाले. सर्व गोपींमध्ये एक गोपी बघ म्हणाले. गोपी जरा उग्र आहे म्हणाले. गोपी जरा उग्र आहे, ते आमचं ध्यान आहे म्हणाले. आमचा कैलास सोडून आमचे हे तुझ्या या निधिवनामध्ये येऊन सामील झाले. तिथे पुढे समर्थ याच याच्यामध्ये लिहितात, आहारे असे काय केले मुकुंदे, युगासारिखे वैभवे सीण वाटे, युगासारिखा दीन कोठे न कंठे, त्रिभंगी उभे सावळे रूप ज्याचे, ठसावे मनी ध्यान सर्वोत्तमाचे, पदी वक्रवामांगी ठाणी विराजे. भगवंत कसा उभा होता त्या भगवंताकडे बघून प्रत्यक्ष शंकर सुद्धा विसरून गेले की आपण वैराग्यशाली आहोत. त्या गोपींचा वेश धारण करून भगवंत त्या रासलीलेमध्ये सहभागी झालेत. पदी वक्र वामांगी ठाणी विराजे, ग्रीवा वक्र बोटे ध्वनी वक्र वाजे, कटी वक्रता भृल्लुता वक्र पाहे, तया देखिता जीव थकी दराहे, उभा देहुडा पावली चक्रपाणी, जया शक्र भांबावलान कृताणी. त्याच्याकडे बघून उभा देहुडा पावली चक्रपाणी, म्हणजे हातामध्ये चक्र धारण केला, सुदर्शन धारण केलेला हा चक्रपाणी, त्याला भांबावलेला कोण आहे तर तो प्रत्यक्ष शंकर आहे. उभा दे उबडा पाऊली चक्रपाणी, जया शक्र भांबावला नक्रताणी, सदा सेविती तक्रत्या विक्रयोही, जगी धन्य गवळी म्हणे दासो तो. या जगी धन्य गवळी म्हणे दासो तो ही म्हणजे का, ही रासलीला ज्यावेळेला झाली ना त्यावेळेला त्यांनाच कळालं नाही की त्यांचे जे नवरे आहेत ते सुद्धा या रासलीलेमध्ये सहभागी आहेत. अख्खं गाव या रासलीलेमध्ये सहभागी आहे. नंदबाबा सुद्धा या रासलीलेमध्ये सहभागी आहेत. यशोदा सुद्धा या रासलीलेमध्ये सहभागी आहे. अशी ही अप्रतिम आणि अफाट रासलीला झाली. ती कपटविरहित धर्माची रासलीला होती की कोणाच्याही मनामध्ये कपट नव्हता. आणि या सर्व याच्यामध्ये भगवंत मध्यभागी उभे राहून सांगतात की हे तुम्हाला अद्वैत आनंदाची प्राप्ती झालेल्या माझ्या सर्व सख्यांनो, तुम्हाला तुमचं कर्तव्य विसरून चालणार नाही. तुमचं कर्तव्य काय तर तुमचा धर्म हा गवळी धर्म आहे. तुमचा धर्म हा या गोमातेची सेवा करण्याचा धर्म आहे. त्यामुळे पहाट झाली, आता निघा म्हणाले, आता आपल्या घरी जा. म्हणून समर्थ म्हणतात की जगी धन्य गवळी, जो आपल्या या सर्व आनंदाच्या स्थितीमध्ये जो आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो आणि आपलं कर्तव्य विसरू देत नाही, तोच खरा हा कपटविरहित धर्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जगी धन्य गवळी म्हणे दास तोही. आणि राधेचा आपण मगाशी उल्लेख केला होता, तर राधा जी आहे ती राधा एक फार सुंदर अशी आहे. तर राधा ही काही ठिकाणी भगवंतापेक्षा मोठी दाखवली, काही ठिकाणी भगवंताच्या बरोबरीशी दाखवली आहे, काही ठिकाणी भगवंतापेक्षा छोटी दाखवली आहे. राधा हे भगवंताचं प्रेमस्वरूप आहे. जर समोर आरसा, भगवंताच्या समोर जर आरसा उभा केला किंवा भगवंताचं प्रतिबिंब जसं दिसेल त्या पद्धतीने भगवंताच्या जर समोर राधेला नेऊन ठेवलं तर भगवंत कोणता आणि राधा कोणती हे ओळखणं आम्हाला अवघड होऊन जाईल. एवढी एकरूपता त्यांच्यामध्ये आहे. ही एकरूपता कशी आली की ज्या वेळेला भगवंत राधेच्या घरी, राधामती नावाच्या गोपीच्या घरी गेले होते, लहान बाळ होते खेळण्यासाठी, त्यावेळेला या भगवंताच्या मनमोहक रूपावरती, मदन पुतळ्यावरती ही राधा मोहित झाली आणि ती म्हणाली की हे भगवंता, तू जर सहज साध्य आहेस किंवा नाहीस हे मला माहीत नाही म्हणाली, पण तू माझ्या एवढा मोठा होऊ शकत असशील तर लगेच मोठा हो म्हणाली. आणि भगवंत ते लहान बालक म्हणतंय, भगवंत लहान स्वरूपात म्हणतात की राधा बघ, मी मोठा झालो तर फार मोठी गोष्ट, मी फार मोठ्या संकटाला तुला सामोरं जायला लागेल असं ते म्हणाले की काही होत नाही. ते म्हणतात ना की भयम न लज्जा, अशा पद्धतीची जी गोष्ट असते ना ती गोष्ट आम्हाला या पद्धतीमध्ये उतरवायची. जे म्हणतात की कामातुराणाम न भयम न लज्जा, ही जी गोष्ट असते ना ती गोष्ट आम्हाला भगवंत मिळवण्यासाठी करायची. म्हणजे कधी की आमची उपासनेची वेळ झाल्यानंतर आम्हाला त्या क्षणी भगवंताच्या उपासनेला हे बसलं गेलं पाहिजे, हे आम्ही मनाशी ठरवलं पाहिजे.
श्री महाराजांची कृपा जर आमच्यावर संपादन करायची असेल तर भयम न लज्जा, आम्हाला कशाची भीती नाही आणि आम्हाला कशाची लाज नाही, आम्हाला महाराजच माहिती आहेत, आम्हाला सद्गुरूच माहिती आहेत. हीच सत्व माझ्या हृदयामध्ये ज्या वेळेला मी समाविष्ट करून ठेवेन ना, त्यावेळेला खरोखर या राधेसारखी आमची स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. राधा म्हणते या भगवंताला की तू मोठा हो, काय होईल ते बघून घेता येईल, कारण मला तारणारा तू आहेस आणि मारणारा तू आहेस हे माझ्या मनाला माहिती आहे. आणि अशा वेळेला भगवंत मोठे होतात आणि भगवंत मोठे झाल्यानंतर ती त्यावेळेला तोपर्यंत भगवंताच्या बरोबर प्रेमभावामध्ये आहे. आणि भगवंत मोठे झाल्यानंतर तिच्या दारावरची कडी वाजते आणि दारावरची कडी वाजल्यानंतर तिचा नवरा विचारतो की राधे दार उघडतेस ना, मी आलोय. अशा वेळेला ती भगवंताला म्हणते की तू आता छोटा हो. भगवंत म्हणतो की आधीच मी तुला सांगितलं होतं की मी एकदा मोठा झालो की छोटा होणार नाही. ती भगवंताच्या पाया पडते, भगवंताला शरण जाते आणि भगवंताला शरण जाऊन विचारते, म्हणते की भगवंता बा तू मला मारणारा आणि तारणारा तूच आहेस, असं माझी लाज कशी राखायची तू बघ. आणि असं म्हणून ती शरण जाऊन भगवंताला ती दार उघडते. हृदयाचे ठोके वाढलेले आहेत राधेच्या आणि त्या लहानशा सुंदर बाळाला राधेचा नवरा बघतो आणि तो राधेचा नवरा बघून तो राधेला म्हणतो की तू कृष्णाला रोज खेळायला आणलंस तरी चालेल, काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीने या राधेची परीक्षा भगवंत बघतो आणि त्या परीक्षेतून राधा सही सलामत सुटते. आणि ती राधा ज्या वेळेला भगवंताला विचारते ना की तू असं का केलंस, माझी ही परीक्षा बघून मला का सोडवलंस, त्यावेळेला भगवंत म्हणतो की राधे तुझ्या मनामध्ये त्यावेळेला कपटविरहित भाव होता आणि हाच कपटविरहित भाव मला खूप आवडतो. हाच कपटविरहित भाव जर तुझ्या ठाई असेल तर तो मला खूप आवडतो. आता हा कंस जो आहे, या कंसाचं एका शब्दात सांगायचं झालं तर कंस या शब्दामध्ये तशी गोष्ट आहे. त्याचे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे दात वेगळेत. बघा, तो दाखवायला जनतेला मी कपटी नाही हे दाखवतो, पण आतून तो कपटी आहे. म्हणून या कपटाला मारण्यासाठी म्हणून हा भगवंताचा अवतार आहे, एवढंच सांगतो. आणि भगवंताची प्रार्थना करतो की सद्गुरु कृपेने वारंवार तुमच्या समोर येण्याची संधी मिळावी, सद्गुरु कृपेने गजानन महाराजांची सेवा करण्याची संधी मिळावी, ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. आणि सद्गुरूंना आपण वंदन करूया. मी न मागे धनसंपत्ती, मज न लगे वैकुंठ प्राप्ती, तुझ्या भक्तांची संगती घडो मज सर्वथा. कोट्यानुकोटी जन्म घेईन करीन तुझे पादसेवन, अवतार लीला मुखाने गाईन ऐसे दै सर्वथा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जानकी जीवन स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रतिपालक राजाधिराज योगिराज स्वानंदानंदाधीश द्वारकाधीश वृंदावन स्थित बाके बिहारी लाल की जय. जय जय श्री राधे.